गुंतता हृदय ही। काकू कुठे गेला होता? कुठे नाही, मी देवीला बघायला गेलो होतो. ती आतमध्ये आहे म्हटलं ना. पण मी आमच्या बेडरूम मध्ये आहे, तयार होते. बसा ना. काय बाबा, आज कार्यक्रम लवकर सुरू झालाय? आज लवकर झोपायचंय, सकाळी लवकर उठायचंय. तळेगावला जातो ना आम्ही. ठरलं का तुमचं फायनली? कोण कोण येत आहे? सगळे येत आहेत. दुपारपर्यंत कासकूस करत होते, पण मग मिलिटरी खाक्या लावला. म्हटले बघा, आत्ताच्या आत्ता काय ते सांगा, नाही तर फोनवरून गोळ्या घालतो प्रत्येकाला. काय झालं गाई? असं अचानक का बोलवलंस? मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोल ना. हा देवीचा सर आनंद विजयकर, त्याच्याकडे जरा लक्ष ठेवायला हवं. म्हणजे? त्याचं घरामध्ये इथे तिथे लक्ष असतं आणि एक तर तो भयंकर आगाऊ आहे. तर एवढंच म्हणणं आहे की त्याला फार डोक्यावर चढवू नका. बाहेरचा माणूस बाहेरच राहायला पाहिजे. त्याने किचन मध्ये येऊन घरच्या माणसांसाठी भात शिजवायला नकोय. तू काय जेवणार नाहीच आहेस का? नाही, आईने केलेल्या नारळाच्या करंज्या संपल्या. मी तुला विचारलं काहीतरी? हो, संपलं. लगेच संपल्या? मला वाटलं उरले असतील थोड्या. आपल्या घरात गोड फार काळ टिकतच नाही. सगळ्यांना आवडतं ना, म्हणून लगेच संपतं. आपल्या घरातलेच खातात ना. तुला जे काय म्हणायचं ते स्पष्टपणे का नाही म्हणत विक्रम? अरे सोनू, झाला अभ्यास? औषध घेतलं बाळा? नाही. का? तुम्ही दोघं असेच भांडत राहिला ना सारखे सारखे, तर मी कधीच औषध नाही घेणार. कोण भांडतंय? कोण म्हणाला ग? आम्ही नुसते. खोटं बोलू नकोस डॅडा, मला सगळं माहितीये. देवी, असा वेडेपणा नाही करायचा बाळा. तुम्हीच करताय वेडेपणा. प्लीज मम्मा, डॅडा प्लीज नो, प्लीज. बाबा, तुमची काठी आणि ही पाण्याची बाटली मी बॅगेत कडेला ठेवते. आणि तिथे जाऊन मिनरल वॉटर प्यायचंय, नळाचं पाणी अजिबात प्यायचं नाही. अगं, सैनिकाचं पोट आहे, चिखलातलं पाणी पिऊन दिवस काढले. हो, पण आता ते दिवस गेले बाबा. आता माझं ऐकायचं. चांगला डबा करून देत होते तर नको म्हणाले. ते काम करतेस का? माझ्या गळ्यात एक वॉटर बॉटल दे, सेफ्टी पिननं एक रुमाल अडकव इथे, आणि माझं बोट धरून मला गाडीपर्यंत सोडायचं. मला विसरला तर नाहीस ना मित्रा. गुड. कुठे सापडली ही चिठ्ठी? माझ्या बेडरूम मध्ये उशाखाली. आणि तरीही तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या फॅमिलीतलं कोणी याला सामील नाहीये? माझं असं अजिबात म्हणणं नाहीये, पण जोपर्यंत ठोस पुरावा हाती लागत नाही तोपर्यंत मी काय बोलणार. काल तुमच्या घरी कोणी नवीन माणूस येऊन गेला? एक नवीन माणूस आलाय आणि रोज येतोय. कोण? देवीचे ड्रॉइंग सर आहेत ते. आनंद विजयकर आहेत. तुम्हाला कसा वाटला माणूस? घरचे लोक सगळे इम्प्रेस्ड आहेत. कॅरेक्टर आहे म्हणे. मी त्याला अजूनपर्यंत भेटलोच नाही. म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या घरातले सगळेजण त्याला भेटले? हो. आणि तुम्हाला त्रास देणारी जी व्यक्ती आहे मिस्टर एक्स, त्याला तुमच्या व्यतिरिक्त कोणीही भेटलेलं नाही? हो. तुम्हाला काय म्हणायचं काय मिस्टर? हे सर किती वाजता येतात शिकवायला तुमच्या घरी? दुपारी येतात रोज. आज सुद्धा एक मिनिट, मी फोन करून विचारतो ना. हॅलो. हा देवी, डॅडा बोलतोय. हा बोल डॅडा. अगं, तुझे आनंद सर आलेत का? नाही, अजून तरी नाही आले. 10-15 मिनिट्स मध्ये नक्की येतील. काय रे डॅडा? काही नाही ग, सहज सहज. बरं, तुझं ममम झालं का? डॅडा, आय एम अ बिग गर्ल नाव. मम्मा म्हणू नकोस. जेवलीस का विचार. ओके, बिग गर्ल. जेवलीस का? हो. तू जेवलास का? हो.
तेच करतोय आता मी. ओके, ठेवतो मी. बाय. बाय. तर 10-15 मिनिटात घरी पोहोचते. सो लेट्स गो. कम. नाही ना, मला सांग, त्या मयंक धुरंधरचा आणि तुझ्या नवऱ्याचा नक्की काय संबंध आहे? हे का काढलंस मध्येच? विचारतोय, त्याचं उत्तर दे प्लीज. मयंक आणि विक्रम बिझनेसमध्ये पार्टनर्स आहेत, पण अचानक तुला तो मला दिसला होता इथे आणि नंतर कळलं की तो आजूबाजूच्या दुकानांमध्ये माझ्याबद्दल चौकशी करत होता. काय आहे सगळं? मयंक मला एक सांग, तुझा नवरा आणि तो खास मित्र आहेत का? छे, खास मित्र वगैरे काही नाही. त्या दोघांमधनं तर विस्तवही जात नाही. अरे, आणि तरीही ते बिझनेस पार्टनर्स आहेत. अरे, विक्रम त्या फर्ममध्ये ज्युनियर आर्किटेक्ट होता, पण मयंकच्या बाबांनी म्हणजे प्रकाश काकांनी विक्रमला आणि मयंकला पार्टनर बनवलं. त्यांनी विलमध्ये लिहून ठेवलं होतं तसं. म्हणून मयंक सतत विक्रमला पाण्यात पाहत असतो. वस्तुस्थिती ही आहे की आज विक्रम आहे म्हणून ती फर्म उभी आहे, नाहीतर त्या मयंकनी कधीच सगळ्याचा बट्ट्याबोळ केला असता. पण मग तो इथे का वास काढत फिरतोय? मला वाटतं की या बाबतीत तरी तुझा नवरा आणि तो एकत्र असले पाहिजेत. बायकोचा मित्र तो आपला शत्रू.